उच्च प्रेमाची उबदार शाल आणि खऱ्या अर्थाने नेहमीच्या स्पर्धेची गोड आठवण राहील असा एक मोमेंटो या ठिकाणी त्यांना दिला जातोय। या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे कर्ताधर्ता मान्य श्री मनीष खंडागळे आपण या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करायचं। खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न होईल तुमचा ती सिंहाचा वाटा आहे मनीष जी। त्यानंतर दिनेश भंडारी आपण जो षटकार मारला होता त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ते आपण स्वीकारायचं आहे। रोटरी क्लबचे अध्यक्ष त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित मान्य श्री सुरजी पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत पूर्णा ग्रामपंचायत माजी सरपंच मी मनीष खंडागले यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असते त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करायचं आहे। खऱ्या अर्थानं मनीषजी खंडागले यांच्या माध्यमातून आपण क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतोय। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय तेजस जाधव माजी उपसरपंच ग्रामपंचायत पूर्णा यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे। मी बालचंदजी टावरे यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असते त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करायचं आहे। बालचंदजी टावरे नाही ऐकायला नाहीये तेजस जाधव यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान आज या मुख्य व्यासपीठावर मंचावर केलं जातं। त्यानंतर स्वयंभू पायगाव या संघाचे कुल कॅप्टन आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या नेतृत्वाखाली तालुका क्रिकेटमधून त्यांचा संघ देखील उत्तम दर्जाची कामगिरी करतोय विकास मुकादम यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे। बालचंदजी टावरे आपण आपल्या शुभ असते त्यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंचावर करायचं आहे। हॅलो जय बजरंग गोरसे संघाचे काष्टबोली खेळून संघाचे कुल कॅप्टन गणेशजी केने या ठिकाणी उपस्थित आहेत। गणेशजी केने यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया। सन्मान नितीनजी पाटील कारवार ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आणि जय कालिका माता कालवार संघाचे काष्टबोली खेळाडू आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर त्याचबरोबर सचिनजी मात्रे सुप्रसिद्ध उद्योजक कालवार गाव तुम्ही देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या। गणेश केनी यांचा पण स्वागत आणि सन्मान करूया। जय बजरंग गोरसई या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आणि संघाचे कुल कॅप्टन अक्षय आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। गणेशजी केने जय बजरंग गोरसे संघाचे कुल कॅप्टन आहेत। स्वागत आणि सन्मान होतं अतिथींचं मान्यवरांचं पाहुण्यांचं धन्यवाद। ऑल टू कॉम्बॉक्स धन्यवाद। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे 2 धाव पूर्ण झालेले आहेत। या 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 1 बाद 8। पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला होता परंतु त्यानंतर मात्र चांगली वापसी करतोय चौथा हिरवा मानकुली या संघ। धावसंख्या 1 बाद 8। चांगली रनिंग दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेल पाहायला मिळाला होता। 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या। या 2 धावने संघाची धावसंख्या 1 बाद 8। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। यानंतर होणारा सामना जय कालिका माता कालवार विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज वडूनवगर या दोन्ही संघाच्या कर्णधार आपण तयारीत राहायचंय आणि दोन्ही संघाने आपण आल्याची ऑफिशियल नोंद करून घ्यायची आहे। पुढील चेंडू आता मात्र काय घडलंय त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय। मला वाटतं बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला होता। दुसरा हादरा बसतोय चौथा हिरवा मानकुली या संघाला। कालीराम माली हा 8 या धावसंख्येवर बाद होतोय। धावसंख्या 2 गडी बाद 8। अजून एक शेवटचा चेंडू शेष आहे पॉवर प्लेच्या षटकातील। योगेश दलवी येतोय। कालीराम माळी याची जागा भरून काढण्यासाठी नव्याने आलेला फलंदाज योगेश दलवी।
पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2 गडी बाद झालेले आहेत. 8 धावा जमा केलेल्या आहेत. आजच्या दिवसातील हा 4था सामना आहे. या अगोदर 2 सामने जिंकून स्वराज्य स्पोर्ट कशेली संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. षटकातील शेवटचा चेंडू समोर जाईल. योगेश तलवी. धावसंख्या 2-8. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. एका धावावर समाधान मानावे लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चौथा हिरवा मानकुली संघाची धावसंख्या 2-9. आपण पाहतात गावदेवी क्रिकेट क्लब पुणे आयोजित रोटरी चषक 2025. आजचा पहिला दिवस आलेल्या सर्व पाहुण्यांचे गावदेवी क्रिकेट क्लब पूर्णातर्फे हार्दिक स्वागत. सर्व संघांना सूचना आहे की जेवणाची जेवण सुरूच केलेलं आहे. सर्व संघांना सूचना आहे की आपण उत्तम अशा जेवणाचा लाभ घ्यायचा आहे. आणि यानंतर होणारा सामना जय कालिका माता कालवार विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज वडूनवगर आपण ऑफिशियल नोंद करून घ्यायची आहे. यानंतर आपला सामना होणार आहे. या सामन्यातील 4 षटके संपल्यानंतर दोन्ही संघाने नाणेफेक करण्यासाठी यायचंय. तर पंच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. तर पहिल्या षटकाच्या अखेरीत धावसंख्या झालेली आहे 2-9 आणि न्यू तुफान पिंपलास हा संघ लेट रिपोर्टिंग केल्याबद्दल 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी स्कोर बुक मध्ये ऍड करत आहोत. 9+2 अशा 11 धावा झालेल्या आहेत. 2 धावा ऍड केलेल्या आहेत. लोअर पुरतो चेंडू होता. खोदून काढलेला आहे. चेंडूला एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न होतोय. पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली होती. दबाव वाढवला होता क्षेत्ररक्षकावर आणि 2 धावा अतिशय सप्लाईने पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते 2-13. 13 लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे नरेश. उलटा चेंडू. चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. खराब चेंडू होता आणि त्या चेंडूची जागा त्याला दाखवून दिलेली आहे फलंदाज.
धावसंख्या 27. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडू पर्यंत. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट, कारण की दोन्ही फलंदाजांमध्ये अतिशय तालमेल चांगलं पाहायला मिळत आहेत. पहिली धाव अतिशय वेगाने घेत आहेत दोन्ही फलंदाज आणि दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत क्षेत्ररक्षकावर. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 29 लॉस ऑफ 2 विकेट. या षटकाचा विचार केला तर तब्बल 18 धावा या षटकामध्ये मारलेल्या आहेत फलंदाजी करताना. त्यामध्ये 2 उत्तुंग षटकार आलेले आहेत योगेश दलवी याच्या बॅट मधून आणि या तब्बल 18 धावा योगेश दलवीनेच काढलेल्या आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. तर व्यासपीठावर केतनजी खंडागले साहेब सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रोटरी क्लबचे अध्यक्ष मनीषजी खंडागले साहेब यांचे बंधू आहेत केतनजी खंडागले. आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रे षटक घेऊन येतोय गोलंदाज रतिलाल पाटील. लोअर फुलटा चेंडू होता, चेंडूला लेग साईडच्या दिशेने टोलवलेले आहे. चांगले क्षेत्ररक्षण झालेले आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. कमरेच्या वरती चेंडू होता आणि बघा पंचांनी नो बॉलचा इशारा दिलेला आहे. या 1+1 आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. पहिला चेंडू नो चेंडू. बघूया फ्री हिटचा फायदा उचलतो का फलंदाज योगेश दलवी ऑन द स्ट्राइक. आणि चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे खाली, परंतु कुठलेही नुकसान होणार नाहीये कारण की चेंडू होता फ्री हिट. 2 धावा या चेंडूवर मिळतील. 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 2 बाद 33 लॉस ऑफ 2 विकेट्स. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं होतं, परंतु फ्री हिट चेंडू असल्यामुळे फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण झालेला नाहीये. तर दोन्ही संघाचे कर्णधार आपण तयारीत राहायचे. जय कालिका माता कालवार आणि छत्रपती शिवाजी महाराज वडुणवकर. आणि आता मात्र या चेंडूला भिरकावून दिलेल्या सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. तब्बल टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय.
पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चांगल्या प्रकारे खेळून काढलेला आहे, क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 धाव पूर्ण होत आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 45. 45 लॉस ऑफ 2 विकेट्स. योगेश दलवी याने मात्र चांगली फलंदाजी केलेली, अतिशय चांगली कामगिरी करतोय. एक महत्वाचा फलंदाज आहे चौथा हिरवा मानकुली या संघाचा, आणि काय फलंदाजी करतोय. तब्बल 29 धावसंख्येवर खेळतोय. उलटा चेंडू, जसा चेंडू तसा समाचार घेतलेला आहे. खराब चेंडू आणि त्याची जागा जिथे होती ती जागा दाखवून दिलेली आहे योगेश दलवी याने. या 6 धावाने मात्र 50 धावांचा टप्पा पूर्ण झालेला आहे. चौथा हिरवा मानकुली या संघाचा धावसंख्या पोहोचलेली आहे 2 गडी बाद 51. चौथा षटकार आतापर्यंत आलेला आहे योगेश दलवी याच्या बॅटमधून. आणि वैयक्तिक 39 धावसंख्येवर खेळतोय योगेश दलवी. बघूया या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक कोणाच्या नावावर येतंय. षटकातील शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलेला, जाईल लांबच लांब. षटकार. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 57. 2 गडी बाद. वैयक्तिक 45 धावसंख्येवर खेळतोय, ज्यामध्ये तब्बल 5 षटकार योगेश दलवीच्या बॅटमधून आलेले आहेत. आणि या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वात उत्कृष्ट धावसंख्या योगेश दलवी याने 45. या अगोदर रविराज माली याने 41 धावा पटकावल्या होत्या. दीपक भाऊ सध्या काय संभाजी म्हात्रे स्टेजवर आपले 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 57. 2 गडी बाद 57. टेंचेस झोन कडे जात असताना धावसंख्या आक्रमणाला सुरुवात केली होती योगेश दलवी याने. तब्बल 5 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. तब्बल 45 धावसंख्येवर नाबाद खेळतोय योगेश दलवी. वैयक्तिक पहिलं संघासाठी शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज किसन. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने, चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, परंतु स्ट्राईक देण्याचं काम केलेलं आहे योगेश दलवी याला. बघूया 45 धावसंख्येवर खेळतोय. एका धावाने संघाची धावसंख्या 58 लॉस ऑफ 2 विकेट्स. 58 धावसंख्या. अतिशय खराब चेंडू. आणि बघूया काय घडलंय त्या ठिकाणी. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1+4 5 धावा मिळत आहेत. अतिशय खराब चेंडू. या 5 धावाने संघाची धावसंख्या 63. 2 गडी बाद. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या खूप बाहेर जाणारा चेंडू. पंचांचे दोन्ही आठ समांतर रेषेत. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. धावसंख्या 64 लॉस ऑफ 2 विकेट्स. 64 धावा झालेल्या आहेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. अतिशय चांगला फटका लेग साईडच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षण झालेले आहे. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक निर्णय. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, परंतु कमबॅक चांगलं होत आहे आणि धावचीच्या रूपाने फलंदाज सत्येंद्र बाद होतोय. 3रा आद्रा बसतोय.
चौथा हिरवा मानकुली या संघाला 65 या धावसंख्येवर. धावसंख्या 65, 3 गडी बाद. योगेश तलवी नॉन स्ट्राईक एंडवर खेळतोय, तब्बल 46 या धावसंख्येवर खेळतोय. बॉलरचं नाव सांगायचं आहे. नितेश आहे गोलंदाज. न्यू बॅट्समन अविनाश माली. आणि फक्त एक धाव घेऊन स्ट्राईक दिलेली आहे योगेश दलवी याला, कारण की जो खेळतोय 46 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या 66. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. बघूया अर्धशतक पूर्ण करतोय का योगेश दलवी. 46 धावसंख्येवर खेळतोय नाबाद. खोलवर टप्प्याचा चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. खराब क्षेत्ररक्षण, परंतु कमबॅक चांगलं झालं होतं. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 68. योगेश दलवी पोहोचतोय 48 धावसंख्येवर. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. जय कालिका माता कालवार आणि छत्रपती शिवाजी महाराज वडूनवगर दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. आणि चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक योगेश दलवी याच्या बॅट मधून येत आहे. अभिनंदन अभिनंदन योगेश दलवी. अतिशय चांगली फलंदाजी योगेश दलवी. तब्बल 6 षटकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. पहिलं अर्धशतक या पहिल्याच दिवशी गावदेवी क्रिकेट पूर्ण स्पर्धेच्या रोटरी चषक 2025 पहिल्याच दिवसामध्ये अर्धशतक लागलेलं आहे योगेश दलवी याच्या बॅट मधून. धावसंख्या 74. फुल टॉस चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतोय आणि शेवटच्या चेंडूवर मात्र बाद होतोय फलंदाज योगेश दलवी 54 धावसंख्येवर. आणि काय धावसंख्या उभारलेली आहे. चांगलं लक्ष ठेवण्यामध्ये यश आलेलं आहे. हॅलो हॅलो चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. एका बाजूला छत्रपती शिवाजी वडूनवगर तर दुसऱ्या बाजूला जय कालिका माता कालवार. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आम्हाला जॉईन झालेले आहेत. मी या स्पर्धेचे प्रणेते मान्य श्री मनीजी खंडागळे यांना विनंती केली आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित किसनजी तावरे साहेबांना विनंतीशीर आपण आपल्या शुभ हस्ते महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक करायचं आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन गणेश भाऊया वेलकम. पद्माकर मात्रे तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. रोशन भाऊ आपलं देखील मनापासून स्वागत. हॅलो हॅलो प्रशांत भाऊ आपलं देखील मनापासून स्वागत. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते महत्वाच्या सामन्याचा आपण नाणेफेक पाहतो. एका बाजूला जय कालिका माता कालवार तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी वडूनवगर. दोन्ही संघ एकाच पंचक्रोशीचे आहेत आणि खऱ्या अर्थाने दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच माहीत असतील. प्रेक्षक आणि आमचे दोन्ही कॅप्टन तुमच्या माहितीसाठी स्पेशल कॉईन या स्पर्धेसाठी एका बाजूला रोटरी चषक 2024 तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचा ऑर्गनाइज संघ अर्थातच गावदेवी पूर्णा. गावदेवी पूर्णा किंवा रोटरी 2025 असं नाण्याचं स्वरूप आहे. कोण बोलतोय गणेश बोलतोय चालेल. चला संभाजी मात्र काय म्हणणं आहे. गावदेवी पूर्णा असं म्हणणं आहे आणि एक्झिट मला वाटतं तेच पडतं. ओके मान्यवरांचं खूप खूप आभार. मान्यवर आपण पुण्याची जाऊन मान्यवर कक्षामध्ये विराज मिळवा. हॅलो हॅलो जय कालिका माता कालवार थोडा आवाज दे रे बेटा. हॅलो हॅलो जय कालिका माता
कालवर संघाचं कॅप्टन आपण नाणेफेक जिंकलेलं, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. फील्ड पास या मागचा काही मुख्य उद्देश? मुख्य उद्देश तर असा काहीच नाही, पण आमच्याकडे बॉलर चांगले असल्यामुळे कव्हर करू शकतो. डीजे थोडा आवाज दे ना याचा. हॅलो, निर्धारित 4 ओव्हरचा सामना प्रथम क्षेत्ररक्षण करता खऱ्या अर्थाने तालुका क्रीडा आपण जर विचार केला तर एक उत्तम बॅटिंग लाईनअप असलेला संघ आपल्या समोर खेळतोय आणि मात्र या महत्त्वाच्या सामन्यामध्ये या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? 35 ते 40 रनांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कोण असे ट्रम्पकार्ड गोलंदाज असेल की ज्यांच्याकडे चांगली अपेक्षा आहे? दीपक, कपिल, नितेश आणि देवीदास. नुकतीच संपन्न झालेली दमन स्पर्धा आणि त्या स्पर्धेत आपण चॅम्पियन संघ होतो आणि खऱ्या अर्थाने दमन स्पर्धेमधून आपला आउटस्टँडिंग परफॉर्मन्स अतिशय उत्तम दर्जाचा होता. सांघिक कामगिरी देखील आपली अतिशय उत्तम दर्जाची होती. मग तेच सातत्य किंवा तोच खेळ या मैदानावर प्रेक्षकांना पाहायला मिळेल का? नक्कीच. ऑल दी बेस्ट मित्रांनो. नाणेफेक आलात गणेशजी, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नाणेफेक तुमच्यासाठी महत्त्वाची होती का? महत्त्वाची तर नाणेफेक होतीच. आम्ही जरी टॉस जिंकलीच तर आम्ही फिल्डिंगच घेतली असते. आता मात्र फलंदाजी करायची, कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 40 ते 45 धावा बनवण्याचा प्रयत्न करू. मग त्यासाठी फलंदाज कोण असेल की ज्यांच्याकडे चांगली अपेक्षा आहे? नेत्रंजन पाडे आणि गणेश पाटेकरनं खूप अपेक्षा आहे मला. ऑर्गनाइज कमिटीला काय संदेश देणार? जस्ट कमिटी चांगलंच आयोजन केलेलं आहे त्यावेळी आणि चांगलं आयोजन केल्यामुळे खेळण्याची संधी दिली आम्हाला त्यांनी, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. डीजे याचा आवाज जरा सोड ना, माईचा आवाज सोड. हॅलो, तो डीजे वालाच नाही तिथं वाटतं. हॅलो, अँड बॅक टू नाऊन क्रिकेट. आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. 2 दिग्गज संघामध्ये जबर सामना आपण पाहतो. एका बाजूला चौथा हिरवा मानकोली गणेश दादा केनी यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला न्यू तुफान पिंपलास. प्रथम फलंदाजी करताना आपण न्यू तुप्पा चौथा हिरवा मानकुली या संघाला पाहिलं, ज्याने खऱ्या अर्थाने 4 षटकांच्या अंती धावा केल्या. 74 या स्पर्धेतला सर्वात उच्चांक स्कोर आतापर्यंतचा या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. खास करून मला वाटतं एक सन्मानी व्यासपीठावर विराजमान काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. राज्यात दिवेकर आपण देखील कुठं प्रेक्षकामध्ये असतात, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. एक गुणवंत गुणलेखक म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांची ओळख आहे, नवगर संघाचे खंदे समर्थक सन्मानित नितीनजी पाटील यांना आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. जय कालिकामाता कालवार संघाचे अष्टपैलू असे खेळाडू आणि खास करून कालवार ग्रामपंचायत जे विद्यमान जे उपसरपंच आहेत, खऱ्या अर्थाने त्यांच्या सौभाग्यवती उपसरपंच आहेत, मात्र रिमोट त्यांच्या हाती आहे. नितीन पाटील यांना आपण सन्मानित करूया. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. हेलो, बिग विकेट बड़ी सफलता यहाँ पर प्राप्त करते हो गेंदबाज. महत्वाची विकेट प्राप्त होते. विशाल लक्ष्य खऱ्या अर्थाने स्पर्धेचा सर्वोच्च उच्चांक स्कोर स्थापित करताना संघ आपण पाहिला. चौथा इमाम मानकुली या अगेन्स्ट मात्र पहिल्या चेंडूवर खेळताना महत्वाची विकेट प्राप्त झाली. रतिलाल सारखा सन्मान्य नितीन पाटील यांच्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जातंय. जग्गू चौधरी यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जातंय. या आमच्या मंडळाचे जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, उपाध्यक्ष आहेत,
सन्मान्य जगूजी चौधरी जगू सेट म्हणून खऱ्या अर्थानं अतिशय फोकस आणि फेमस आहेत. अभिषेक वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकातला तो गोलंदाज अभिषेक पहिल्या चेंडूवर महत्वाचा विकेट प्राप्त करतो. नेक्स्ट बॅट्समन हा चेंडू मात्र थोडासा स्वेअर आउट ऑफ लेग स्टंप. पंच देतील वाईटचा इशारा. एक दबेचा निर्वळा धावसंख्या एकाने पुरस्कृत धावसंख्या होती ती 1-1. न्यू बॅट्समन न्यू बॅटल सुनील विशाल लक्ष्य विजयासाठी आणि खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. यस फुलेंचा चेंडू ऑन साईडला खेळण्यात होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. चेंडू कुठेतरी बॅटच्या आउट साईड एज घेऊन एस्टॅनच्या मागे जातो. क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्या अनुषंगाने कुठेतरी चेंडू देखील सी मार्कच्या बाहेर जाणार आहे. एक नशिबाचा चौकार मिळतोय. या चौकानं स्वतःचं अकाउंट ओपन करतो. सुनील संघाची धावसंख्या देखील 4 धावांनी पुढे सकते धावसंख्या होती ती 1-5 और क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष्य टार्गेट आहे ते 75 धावांचं. पुन्हा एकदा गोलंदाज अभिषेक. या ठिकाणी मात्र चेंडू हलक्यात फक्त थोडंसं ऑन साईडला प्लिक केले. चेंडू जातो स्क्वेअर ऑफ विकेट डीप मधून चेंडू उचलला जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा करण्याची संधी. धावसंख्या 2 ने पुढे सकते 1-7. हा चेंडू देखील थोडासा स्वेअर आहे आउट ऑफ लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करते. अवांतर धावे अवांतर धावांनी संघात धावसंख्या 1 धावेने पुढे धावसंख्या होती ती 8. एक गुणवंत गुणलेखक राजा दिवेकर आम्हाला जॉईन झालेले आहेत. धन्यवाद. या ठिकाणी मात्र चेंडूला बिग हिट मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आले तो फलंदाज सुनील पाटील याला खऱ्या अर्थाने चेंडू येण्याच्या अगोदर त्याची बॅट थोडीशी रिलीज झाली. फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर्क तुमचं टायमिंग चेंडूवरची नजर या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका एक गोड फटका पाहिला आपण. हॉपलीला घेऊन चेंडूला सुंदर सॉफ्टवेअरचा फटका आपण पाहिला होता. चेंडू वाडिश लॉंग ऑफ सी मार्श क्लिअर करताना चौकार येतो सुनील पाटीलच्या बॅटमधून. या चौकाने संघात धावसंख्या 12 पोहोचते. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडंसं स्वीप केलंय. ऑन साईडला स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतोय. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. योगेश दळवी याच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण केलं जातं. एकच धावसंख्याकडे पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 1-13 ओव्हर क्रमांक पहिलं आणि पहिल्या ओव्हरची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-13 विजयाचं लक्ष 75 धावांचं. आणि निश्चित जे आव्हाने जर गाठायचं असेल तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. आज एसके यांना देखील आपण इन ऍक्शन मध्ये बघतो. क्या बात आहे. आमचे शरद केनी देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. नमस्कार बाळा. जय कालिका माता कालवार या संघाचे सर्वोत्कृष्ट खेळाडू दमन दौरा 2024-25 मधून काय जबरदस्त परफॉर्मन्स या फलंदाज आपण पाहिला. फुलेंचा चेंडू दोन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या असते. ओव्हर क्रमांक 2 गोलंदाज देवानंद भोईर. पहिला चेंडू बीट करताना फलंदाज सुनील पाटील याला एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या असते रे. पुन्हा एकदा गोलंदाज देवानंद. आणि वारंवार चुका देखील आपण पाहतो फलंदाच्या माध्यमातून जणू की झेरॉक्स कॉपी. चेंडू येण्याच्या अगोदर थोडीशी बॅट रिलीज होते. चेंडूची नजर दिसत नाहीये. फटका मारण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी असतात क्रिकेटमधून तुमचं फुटवर्क तुमचं टायमिंग तुमची नजर बदल आली ते फार महत्त्वाचं असतं. या सर्व गोष्टींचा थोडासा आभास फलंदाज सुनील पाटीलच्या बॅटमधून दिसतोय. यास
काय कमालीची गोलंदाजी, अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी, सलग तिसरा चेंडू देखील डॉट. दादा तुम्ही असे उखाल तर पुढच्या मॅचला मुकाल. हलक्यात म्हणजे फक्त आणि फक्त चेंडूवर थोडंसं ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न झाला. एक धावगणीची संधी, एक धावणी संघात धावसंख्या होती ती 14 ओव्हर क्रमांक दुसरा. आपण पाहतो विजयाचं लक्ष फार मोठं आहे आणि कदाचित या आव्हानाचा पाठलाग करताना थोडासा मानसिक दबाव, सायकोलॉजी प्रेशर ज्याला आपण म्हणू शकता, तुफान पिंपळाच्या संघावर. सर्वात महत्त्वाचा बिग हिटर पहिल्या चेंडू बाद झाल्यानंतर थोडंसं मानसिक दबाव आपण पिंपळा संघावर पाहतोय. आज या स्पर्धेचं सर्वात महत्त्वाचं आपण वैशिष्ट्य पाहिले. या स्पर्धेच्या माध्यमातून चालू हंगामाचा जर विचार केला तर पहिल्यांदाच कुठल्या तरी ऑर्गॅनिक कमीच्या वतीनं जेवणाची एक उत्तम सोय झालेली आहे. चालू हंगामाचा आपण जर विचार केला तर पहिल्यांदाच मला वाटतं जेवणाची एक उत्तम सोय या स्पर्धेतनं देवाजी टावरे आणि त्यांची अदर्स टीम यांच्या माध्यमातून झालेली आहे. उमेश याच्या बॅटमधून ही एक धाव कंप्लीट. धावसंख्या एकने पुढे धावसंख्या होती 15. साजेशी कामगिरी या मैदानामधून दिसत नाही. मोठं लक्ष आणि मोठ्या लक्षाचा पाठलाग करताना साजेचे फटके देखील दिसत नाही. थोडंसं बोरिंग मॅच वाटतोय. सामन्यामध्ये कमबॅक व्हायचा असेल तर खऱ्या हाताने मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. चेंडूला फुटस्थावर मारणं फार गरजेचं आहे. दे धनादान. नाही स्विच इट करण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला आणि खऱ्या हाताने रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करायचा असेल तर ती चेंडू निवड देखील फार महत्त्वाची असते. लगातार आबाद नाही तो बरबाद. मात्र निश्चित एक धाव घेण्याची संधी झाली. एक धावणे संघात धावसंख्या 16. आता येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी 59 धावांची गरज आहे. मिशन थोडंसं इम्पॉसिबल आहे. मात्र क्रिकेट आहे, बघूया क्रिकेटमध्ये काही करू शकतं. आता मात्र गोलंदाज येतोय योगेश दळवी. आजच्या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हटलं तरी वावगं ठरणारी का जबरदस्त फलंदाजी याच्या बॅटमधून पाहिली, ज्यानं या स्पर्धेमधून एक विक्रम प्रस्थापित केला. तब्बल 54 धावा, हाफ सेंचुरी. या स्पर्धेतला एक विक्रम ज्याच्या नावावरच आपण पाहतोय, ज्याच्या बॅटमधून आपण षटकांची डील पाहिली. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फलंदाजी योगेश याची. आता बघूया गोलंदाजी करताना थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय पॉइंटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. जणू की दोन्ही फलंदाज प्रॅक्टिसला उतरल्यात. काय बोलतो आपले? अरे वा, ओके. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. चेंडूला बिग हिट घेण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर आणि चेंडूवर बॅटमध्ये संपर्क साधता आनंद चेंडू जातो वाईट डीप लॉंग ऑनला. एक धाव घेण्याची संधी झाली. एका धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. सामन्यामध्ये कमबॅक व्हायचा तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. एक दुःखे से कुछ काम चलने वाला नाही या पर. बघा मित्रो, या स्पर्धेसाठी निश्चितच थोड्याच वेळात शुभ आगमन होणार आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण नुकताच भिवंडीतील सर्वात बिग शो पाहिला. मोठा भिवंडी नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा बिग शो आपण पाहिला. सन्माननीय निलेश हरिचंद्र चौधरी साहेबांचं थोड्याच वेळात या मैदानामध्ये आगमन होणार आहे. आज खऱ्या अर्थाने ते गेल्या स्पर्धेला सदीचे भेट देण्यासाठी, मला वाटतं देवाजी टावरे यांच्या प्रेमा खातर या स्पर्धेला एक सदीचे भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होणार आहे. त्यांच्या समेत मला वाटतं भिवंडी मनपाचे विद्यमान नगरसेवक हनुमानजी चौधरी असतील, BC फॉर्मॅटचे सन्माननीय प्रेसिडेंट अध्यक्ष अमोलजी पाटील देखील असतील. या सर्वांचं थोड्याच वेळात या मैदानामध्ये शुभ आगमन होणार आहे. त्यासाठी आम्ही देखील जय्यत तयारी केलेली आहे त्यांच्या स्वागतासाठी. दादा आपण निश्चित या, आमच्या स्पर्धेला भेट द्या.
हॅलो किती वर झाल्या शेवटचे अंतिम 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि कुठेतरी आपण पाहतो पराभवाच्या खायेमध्ये नाही जवळजवळ पराभव निश्चित आहे. ही काल्या दगडावरची रेग आहे. आता सामन्यामध्ये फक्त एक फॉर्मॅलिटीच आपण पाहतोय. औपचारिकता ज्याला म्हटलं जातंय योगेश मिस टाइम स्ट्रोक आणि याचबरोबर महत्वाचा फलंदाज उमेशाची खेळी संपुष्टात. चेंडूला पुढे येऊन वाढण्याचा प्रयत्न होता. थोडासा स्टेप आउट झाला होता. बिग हिट घेण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हतं. चेंडू बॅटची आउटसाइड एज येतोय. एस्ट्यांच्या मागे उत्तम रीतीने चेंडू गॅदर केला जातो आणि महत्वाचा फलंदाज उमेश पाटील याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन दादा ज्याला कधी संधी भेटली नसेल अशाला पाठवा. चला नेक्स्ट बॅट्समन दादा दिसते तरुण पण चालते. जरा स्पीडअप करा. नाव सांगायचं खेळाडूचा. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. ओके ओके पंच 2 मिनिटं थांबायचं आहे. बॅट्समन आला त्याचं नाव पण समजलं त्याच्या आधीच तो गेला. दादा बघा ज्याला कधी बॅट भेटली नसेल असा फलंदाज पाठवा. आमच्या शरद नानांना पाठवा. नाही शरद नाना इकडे आहेत. सॉरी शरद नाना सॉरी हा चुकीची दुरुस्ती. तुम्ही आघाडीवर आहेत. हॅलो दोन्ही ओके ओके. ज्या 2 संघांमधून नाणेफेक झालेली त्या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण ऑर्गनाइज कमिटीशी थोडासा संपर्क साधायचा आहे. जरासा थोडासा दमनचा काढा बोल बाहेर. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज विश्वास. बघा चौटाईर व मानकुली संघाच्या माध्यमातून वय वर्ष 65 चा गोलंदाज. चेंडूला स्विच हिट करण्याचं पवित्र आपण पाहिलं होतं. खऱ्या आता चेंडू जायचा होता. नाही धाव नाही धाव. अरे सुनील बस झाला. तू खेळले ना त्याला खेळू दे जरा. तुलाच बॅटिंग पाहिजे वाटतं. हो उजराला आले. शेवटचं अंतिम अखेरचं षटक. एसकेनी पण बराच ताव मारला ना. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. जाता जाता केला इशारा. नमस्कार साहेब. एक धाव कंप्लीट झाली. एक धावणी संघात धावसंख्या पुढे सगळी धावसंख्या होती ती
35 या धावेने फक्त आणि फक्त एक पराभवाचं जे अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस म्हणता चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक धावगणीची संधी झाली. एक धावणी संघ धावसंख्या 36. ओव्हर क्रमांक शेवटचा अंतिम अखेरचा आणि गोलंदाज विश्वास गणेशदादा केनी यांचा संघ देखील आपण इन ॲक्शनमध्ये पाहतो आणि तालुका क्रिकेटमध्ये हा संघ देखील अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करत असतोय. चेंडूला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतोय. महत्वाचा फलंदाज सुनील पाटील याची खेळी मात्र संपुष्टात. हाडलक न्यू तुफान पिंपलास अँड गुड लक चौटाई रुबा वानकोली विजयाचा शिल्पकार नो डाऊट, ज्याच्या बॅटमधून आज खऱ्या अर्थानं खूपच जास्त आपण धावा पाहिल्या, ज्याने स्पर्धेतील एक विक्रम प्रस्थापित केला. ज्याच्या बॅटमधून आपण 54 धावा पाडल्या तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर, स्पर्धेचा मानकरी योगेश दळवी. चला योगेशजी, आपण देखील लगेच आमच्या मुख्य व्यासपीठावर या आपलं पारितोषिक घेण्यासाठी. चला स्नेहभोजनाचा स्वाद जर कोणी घ्यायचा बाकी असेल तर आपण स्नेहभोजन करायचं प्लीज.